मला वाट जेवायला. ए तुझा भाऊ अजून आलेला नाही घरी. हरवलाय, निघून गेलाय का पळून गेलाय हे त्याचं त्यालाच माहिती. घाबरू नका, त्यालाच हुडकायचं चाललंय. या सगळ्या मागं नेमकं कोण आहे याचा शोध घेतल्याशिवाय मी आता शांत बसणार नाही. माझ्या लेकाला आईपासून लांब करणाऱ्याला ना एकदा फक्त माझ्या हाताला सापडू देत. उडक चांगला फासावरच लटकव त्या मूडद्याला. तुम्हाला माहित असेलच की तो कुठं आहे म्हणून. हा कोणातरी दिसला असेलच जाता येताना. नाही, कसलाच पुरावा मागं ठेवला नाही त्याने. शांततेत सगळं काम करून पळून गेलाय तो. पण त्याला माहित नाही पोलीस स्टेशनला आग लावून त्यांनी लय मोठा गुन्हा केलाय. आता तो काही वाचत नसतोय. भाऊजी, तुम्ही ह्यांना पोलीस स्टेशनला आग लावताना बघितलं का? तुम्ही होतात तिथं? मी नव्हतो, पण जामकर साहेबांना आणि सगळ्यांना तसंच वाटतंय. मग मला पण असं वाटतं जाऊबाईंना रंजन आत्यांनी मारलंय. ए टाका यांना हात. लाले काय बडबडतीये? मी कशाला मारीन तिला? तोंडाला येईल ते बडबडायचं नाही. मग तुम्ही पण माझ्या नवऱ्याविषयी बडबडू नका. ते अजून घरी आले नाहीत ह्याचा अर्थ असा नाही होत की तेच गुन्हेगार आहेत, त्यांनीच गुन्हा केलाय. भाऊजी, तुमची बायको गेलीये, तुमचं दुःख मोठं आहे, मी समजू शकते. पण ह्याचा अर्थ तुम्ही ह्यांच्यावर संशय घ्याल असा होत नाही. मागच्या टायमासारखं कुठल्या तरी कामासाठी गेले असतील बाहेर. त्याला काही सांगून जाता येत नाही का? नसेल टाइम मिळाला त्यांना म्हणून नसेल सांगितलं. नाहीतर असं वागणार नाहीत. ते कुठल्या तरी महत्वाच्या कामात अडकले असतील. एकदा हाती लागू दे, मग बघतो कुठल्या कामात अडकला होता ते. सापडला ना का बेड्यात ठोकून आतच टाक. म्हणजे दुसऱ्यांना सतत जेलमध्ये टाकीलची धमकी देणाऱ्यांना कळल जेलमध्ये गेल्यावर काय होत असतंय ते. टाका की माझ्या नवऱ्याला हात तर लावून दाखवा, मग बघा काय होतंय. मी काय सांगतोय ते लक्षपूर्वक ऐका आणि ध्यानात ठेवा. आपल्या पोलीस स्टेशनवर हल्ला झालाय. पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केलाय. नुसता हल्लाच नाही, पोलिसांचा जीव घ्यायचा प्रयत्न केलाय. तर गुन्हेगार असे पोलीस चौक्यात जाळा सुटले, आपली काय किंमत राहील जनमानसात? त्यामुळे जो कोणी त्याला पकडायचं आपल्याला गाफील राहायचं नाही. ते देशमुख आहेत ना, त्यांच्या घरावर पहारा ठेवा. साहेब, पण आपला सुधाकर त्याच्यावर सुद्धा पहारा ठेवा. त्याला काही वाटणार नाही. इमानदार पोलीस आहे तो गोपाळ त्याच्या बायकोला भेटायला, त्याच्या आईला भेटायला येणार तिथे. सुट्टा कामा नये. नाही सुटणार साहेब. मी सुद्धा रात्रभर वैयक्तिक गस्त घालणार आहे गावामध्ये. हलगर्जीपणा नको आहे. यस सर. चला जैन सर, चला रे. साहेब, अरे तुझी ड्युटी संपली आहे ना, तू कशाला आलायस? तू जा घरी. साहेब आलो परत. मला हे पुढचे काही दिवस फार महत्वाचे वाटतात साहेब. मला काही करून माझ्या श्यामला न्याय मिळवून द्यायचा आहे. आपल्याला त्या आरोपीला पकडायचं आहे. तू घरी जा. तुझा लहान मुलगा त्याला तुझी जास्त गरज आहे. जा. साहेब, त्याच्या आईला न्याय मिळवून देणं हे जास्त गरजेचं वाटतं मला. मी जर माझ्या श्यामला न्याय नाही ना मिळवून देऊ शकलो तर ऋतिकच्या नजरेला नजर नाही देऊ शकणार साहेब. मला अडवू नका. चल. ए अरे, इथं उभं राहून गप्पा काय मारताय तुम्ही? हा, तुम्ही तिकडे बघा. जाऊ लवकर. ए तू तिकडे बघ. तू इकडे जा. आणि तू तिकडे मागं बघ. हो जातो. जा लगेच.
अरे गाडी थांबा. पोलिसांची गाडी आहे वाटतं. बाई काही हो साहेब, रानात चालली असेल शेताला पाणी पाजायला. गावाकडे माणसं असं जातात पाणी पाजायला रातचं. सेफ नाही आहे, भयानक आहे. साहेब पण बायका किती जात नाहीत पाणी पाजायला. तेच म्हणतोय सेफ नाही आहे. ओ बाई, कोण आहात तुम्ही? याच गावातले आहात की बाहेरचे आहात? ही वेळ चांगली नाही. तुम्ही असं फिरवू काय एकट्याने? किंवा तुमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं ना, लोक पोलीस म्हणून आम्हाला प्रश्न विचारते. बाईक बघ बाईक. बाई कुठे गेली? भास झाला का काय मला?